तिथून 6व्या स्कंधाला आपण प्रारंभ करतो. 6वा स्कंध सुद्धा इतकाच महत्त्वाचा आहे, कारण 6व्या स्कंधामध्ये जो विचार सांगण्यात आला तो पोषण नावाचा एक महापुराणाचं एक लक्षण, पोषण नावाचं एक लक्षण त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलं. ते पोषण नावाचं काय लक्षण आहे, पोषण का, कसं, हा 6वा स्कंध नेमका आपल्याला काय सांगतो याचा थोडासा विचार करायचा आहे. 2 मिनिट भजन करू, नंतर लगेच 6व्या स्कंध 7वा स्कंध दोन्ही स्कंध आपल्या समोर ठेवतो आणि पुढे जातो. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, 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 जय जय श्री वृंदावन धाम. 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 जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर नाम सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर श्री वृंदावन धाम. सुंदर श्री वृंदावन धाम. सुंदर श्री वृंदावन धाम. सुंदर श्री वृंदावन धाम. मोहिनी राधा मोहन श्याम, मोहिनी राधा मोहन श्याम, मोहिनी राधा मोहन श्याम, मोहिनी राधा मोहन श्याम. मोहक श्री वृंदावन धाम. मोहक श्री वृंदावन धाम. मोहक श्री वृंदावन धाम. मोहक श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, मोहक श्री वृंदावन धाम. जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय जय श्याम जय जय श्याम, जय जय श्री वृंदावन धाम. जय श्री वृंदावन धाम. जय जय श्री वृंदावन धाम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजउवाच निवृत्तिमार्ग कथितादौ भगवता यथा कर्मयोग योगोपलब्धेन ब्रह्मणा यद संस्कृतिः
भागवताच्या षष्ठम स्कंधाला आपण प्रारंभ करतो आहोत. 6वा स्कंध हा पोषण स्कंध म्हणून सांगितला जातो. पोषण म्हणजे काय याचा विचार करताना भागवतानेच आपल्याला सांगितलंय, पोषणम तद अनुग्रह. भगवंताचा अनुग्रह म्हणजे पोषण. परमात्मा आपल्याला सांभाळतो कसा या संबंधातला विचार या स्कंधामध्ये आपल्याला बारकाईनं बघायला मिळतो. आपलं पोषण करणारा परमात्मा, आपल्याला सांभाळणारा परमात्मा, ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये दृढ व्हावी. आपला सांभाळ होतो तो आपल्या कर्तृत्वानं होतो असं जरी आपल्याला वाटत असलं आणि दिसत असलं तरी सुद्धा त्याच्या मागे ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रक्रियांचा कर्ता परमात्मा असतो. याच्यावर आपला विश्वास बसला पाहिजे, तो दृढ झाला पाहिजे. याच्याकरता म्हणून षष्ठम स्कंधाची योजना आहे. याच्यामध्ये पोषण नावाचं तत्व, महापुराणाचं जे एक स्वतंत्र लक्षण आहे, स्थानम पोषणम उतयः. पोषण, पोषण म्हणजे काय आहे? पोषणम तद अनुग्रह. दुसऱ्या स्कंधामध्ये पोषणाची व्याख्या करत असताना भागवताने सांगितलं, पोषण म्हणजे अनुग्रह, भगवंताचा अनुग्रह. या स्कंधामध्ये एकूण 19 अध्याय आपल्याला दिसतात. त्या 19 अध्यायाचं वर्गीकरण करताना पहिले 3 अध्याय वेगळे काढलेत, नंतरचे 14 अध्याय वेगळे काढलेत आणि उरलेले 2 अध्याय वेगळे ठेवलेत. असं का केलं त्याचा विचार थोडासा बोलून दाखवतो. पहिल्या 3 अध्यायाला नामाध्याय असं म्हणतात. दुसऱ्या 14 अध्यायांना रूपाध्याय असं म्हणतात आणि उरलेल्या शेवटच्या 2 अध्यायांना अर्चनाध्याय असं म्हणतात. नाम, रूप आणि अर्चन या रूपानं परमात्म्याचं पोषण, परमात्मा आपलं पोषण कसं करतो या संबंधातला विचार श्रीधराचार्यांनी आपल्याला भाष्यामध्ये बोलून दाखवलेला आहे. याच्याकरता 3 चरित्र सांगण्यात आली. 3 चरित्र सांगण्यात आली. नामाध्यायाकरता अजामिळाचं चरित्र सांगण्यात आलं. रूपाध्यायाकरता इंद्राचं चरित्र सांगण्यात आलं आणि अर्चनाध्यायाकरता पुंसवन व्रताचा विचार सांगण्यात आला. या 3 गोष्टी या स्कंधामध्ये महत्त्वाच्या आहेत, तेवढ्याच बघायच्या आहेत. फार विस्तार आत्ता त्याचा करत नाही. अजामिळाचं चरित्र काय सांगतं आपल्याला, कशा करता, का सांगतं? परमात्मा आपलं रक्षण करतो ही गोष्ट खरी आहे. त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे हा विचार आत्ता करू नका. कारण सामान्यत्वानं विचार केला तर या जगतामध्ये प्रत्येकाला अन्न देणारा परमात्मा आहे. पोसितो जगासी एकलाची, तो एकटाच सगळ्या जगाला पोसतो. तुकोबाराय म्हणतात, सगळ्या जगाला अन्न देणारा तो. त्या उपनिषदामध्ये अहम अन्नम अहम अन्नम अहम अन्नम अहम अन्नादः अहम अन्नादः अहम अन्नादः असे श्रुती आली. अन्न देणारा कोण आहे या जगाला? दुसरं कोणीच नाही. परमात्मा अन्न देतो, परमात्मा सगळ्यांना सांभाळतो. कितीतरी अशा गोष्टी आहेत. कारण परमात्म्याला हे सृष्टीचक्र जर चालवायचं असेल तर या सृष्टीतल्या जीवांना जिवंत ठेवणं आवश्यक असतं. ते जीव भगवंताचे भक्त आहेत का माहिती नाही. मनुष्येतर प्राणी पक्ष्यांमध्ये भक्तीची भावना नसते, पण तरीही परमात्मा त्यांना सांभाळतो. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतात. कितीतरी मोठी मोठी उदाहरणं मी आपल्याला सांगतो. महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. परमात्मा पोषण करतो, रक्षण करतो म्हणजे काय? त्या शरण शब्दाची व्युत्पत्ती सांगताना शरणम ग्रहरक्षित्रोहो असा त्याचा अर्थ सांगितला गेला. अमरकोशात आहे. शरणम ग्रहरक्षित्रोहो असं अमरकोशात आलं. शरणागती म्हणजे परमात्म्याने केलेलं
रक्षण, परमात्म्याने दिलेला आश्रय, आश्रय नावाचं तत्व स्वतंत्र आहे, ते पुढे 10व्या स्कंदामध्ये आपल्याला दिसेल. परंतु परमात्मा रक्षण करतो, सांभाळतो, अन्न देतो, पोसतो, वाढवतो. आपण कालही बोलून आलो, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवेण. परमात्मा बोलवतो, परमात्मा सांभाळतो. कुणाचा सांभाळ परमात्म्याने आतापर्यंत केला नाही? सगळ्या जगाचा सांभाळ. प्रमाण पुष्कळ आहेत. 9व्या अध्यायामध्ये भगवंतानी स्वमुखाने हे सगळं व्यक्त करून दिलंय. परंतु त्या महाभारतामध्ये इतकं मोठं युद्ध चालू कुरुक्षेत्रावरती, 18 औक्षोहिणी सैन्य आहे, लढतंय एकमेकांशी. धर्मयुद्ध असल्यामुळे सूर्योदयाला सुरू व्हायचं, सूर्यास्ताला संपायचं. एके दिवशी सूर्यास्ताला युद्ध थांबलं. सगळे सैनिक जे जिवंत राहिले होते ते आपापल्या शिबिरामध्ये निघून गेले, योद्धे निघून गेले. आणि संध्याकाळच्या वेळेला एक टिटवी तिने त्या कुरुक्षेत्रावरच्या एका खड्ड्यामध्ये 3 अंडी दिली, असं वर्णन आहे. टिटवीने 3 अंडी कुरुक्षेत्रावरती दिली. तिला काय माहिती कौरव कोण पांडव कोण, काय युद्ध चाललंय. पक्षीने अंडी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाला युद्ध सुरू झालं. आता ती टिटवीची अंडी लहान, युद्ध इतकं मोठं, हजारो हत्ती इकडून तिकडे फिरणार, हजारो घोडे वेडे वाकडे फिरणार, हजारो रथ इकडून तिकडे जाणार, हजारो माणसांची धावपळ होणार. त्यामध्ये या खड्ड्यामध्ये ठेवलेल्या 3 अंड्यांचा काय निभाव लागणार आहे? युद्ध सुरू झालं. एक हत्ती, त्याला बाण लागला, उन्मत्त झाला, वेडा वाकडा सैरावैरा पळायला लागला, त्या खड्ड्यापर्यंत आला. त्यांनी एक पाऊल उचललं. आता त्या 3 अंड्यांवरती हत्तीचं पाऊल पडणार. तेवढ्यात कुठून तरी एक बाण आला, हत्तीच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि एवढी मोठी घंटा तुटली आणि अलगद अंड्यावर पडली. आता त्यांना कोण मारणार सांगा? परमात्मा रक्षण करणार असेल तर जगामध्ये मारणारा कोणी नाही आहे. आणि परमात्मा जर मारणारा असेल तर जगात रक्षण करणारा दुसरा कोणी नाही आहे. रक्षणाचा विचार करा. हा अनुग्रह आहे परमात्म्याचा. आपण काल बोललो, देशत्यागो महान व्याधी, हाही अनुग्रहच आहे. अनुग्रह दोन्ही पद्धतीने होतो. अनुकूल रूपानंही दिसतो, तो दिसताना कदाचित प्रतिकूल रूपानंही दिसू शकतो, पण तो अनुग्रह आहे हे कळावं लागतं. प्रतिकूलतेला अनुग्रह मानणारी बुद्धी ही वेगळी असते. प्रतिकूलता बघून काय देवाला आमचं सुख बघवलं नाही असं म्हणणारे लोक भरपूर आहेत. देवाला आमचं सुख बघवलं नाही, आमचं सुख बघवलं नाही, खूप लोक बोलतात. आमच्या एका मित्राची बायको गेली म्हणून आम्ही भेटायला गेलो. वाईट वाटलं, सांत्वन करावं म्हणून भेटलो. काय झालं, कसं काय झालं, आम्ही चातुर्मासात अडकलो, नंतर गेलो. कशामुळे गेली, काय रोग झाला होता का, काही त्रास होता का, झोपून होती का, अमुक का तमुक का, सगळं बोलणं चालणं झाल्यावर शेवटी त्यांनी काय सांगावं, तो म्हणला, महाराज तुमच्या देवाला बघवलं नाही, आमचा सुखाचा संसार देवाला बघवलं नाही, देवानं उचलून नेली बायको माझी. म्हणलं देवाला दोष देण्यापेक्षा दैवाला दोष दे. देवाचा दोष नसतो, देव चुकत नाही, चुकणाऱ्याला देव म्हणत नाहीत. देवाचा दोष कधीच नसतो. संत आणि परमात्मा यांचा चुकीचा दुरान्वयानेही संबंध नसतो. संत चुकत नाहीत, उलट मी उलटी व्याख्या करतो, जे चुकूनही चुकत नाहीत तेच संत असतात. चुकूनही त्यांना चूक माहित नाही. म्हटलं देवाला का दोष देतोस? का देतो म्हणजे देवाशिवाय आहेच कोण? त्यांनी मला सांगितलं. म्हटलं तुम्हीच प्रवचनात कीर्तनात सांगता वृक्षाचे ही पानं हले त्याची सत्ता, मग माझी बायको नेली कुणाची सत्ता?
तुमच्या देवानं माझी मी 4-5 वेळेला ऐकून घेतला. आता गेलो होतो सांत्वनाला, काही बोलता येईना, पण किती वेळेला ऐकून यायचं. माझ्या देवाला दोष दिले, मी का ऐकून घेऊ. थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा त्याचं सुरू झालं, तुमच्या देवाला माझं बघवलं नाही, तुमच्या देवाला माझं. मी म्हणलं हे बघ, माझ्या देवाला 16,108 बायका आहेत. तुझी एक डांबरी मेनकापुडी नेऊन त्याचा संसार काही सुखाचा व्हायचा नव्हता, काय देवाला दोष देतो, काय उपयोग आहे त्याचा. परमात्म्याचं पोषण कसं हे कदाचित प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल विचाराने शोधावं लागतं. परमात्म्याचा अनुग्रह कसा आहे हे शोधावं लागतं, ते जाणवावं लागतं. आणि परमात्म चरणावरच्या पूर्ण विश्वासाशिवाय त्याची जाणीव होत नसते. भगवत चरणावर ज्याचा परिपूर्ण विश्वास आहे ना, त्याला परमात्मा आपल्या बाबतीत जे करतो तो अनुग्रह असतो हे कळतं. सगळ्यांना कळत नाही. परमात्मा पोषण करतो. भागवतावर श्रीधराचार्यांची टीका आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. श्रीधरी नाव आहे तिचं, सगळ्यांना ऐकून माहिती आहे. हे श्रीधराचार्य, त्यांचं चरित्र आपण पहा. ज्या क्षणी परमात्मा पोषण करतो हे कळलं, त्या क्षणी ते श्रीधराचार्य झालेत, तोपर्यंत नव्हते. या श्रीधराचार्यांचं चरित्र वाचा आपण. श्रीधराचार्य हे लहानपणी गावातला सगळ्यात मूर्ख मुलगा म्हणून प्रसिद्ध होते. ऐका, गावातला मूर्ख मुलगा म्हणून प्रसिद्ध होते. त्या राज्यामध्ये एकदा राजा आणि प्रधान यांच्यामध्ये चर्चेत वाद झाला. वादाचा विषय असा होता की भगवत कृपेनं मनुष्य शहाणा होतो की होत नाही. राजाने सांगितलं होत नाही, प्रधान म्हणाला होतो, सिद्ध करा. ठीक आहे. प्रधानाने सांगितलं एखादा अत्यंत मूर्ख माणूस तुमच्या समोर आणतो आणि त्याच्याकडून काही उपासना करून घेऊन तो विद्वान होतो की नाही तो मला दाखवतो. ठीक आहे. कोण मूर्ख पकडावा असा विचार करत प्रधान जेव्हा रस्त्यावरून निघाला, त्यावेळेला हे लहानशे श्रीधराचार्य हे श्रीधराचार्य आईने त्यांना तेल आणायला सांगितलं म्हणून तेल आणायला निघाले होते. हातात पैसे घेतले, तेल आणायला दुकानामध्ये गेले. दुकानात गेल्यावर त्यांनी सांगितलं याचं तेल द्या. दुकानदारांनी सांगितलं देतो. तुम्ही काही डबा वगैरे आणलाय का, काही भांडं वगैरे आणलं असेल तर तेल देतो, नाही तर हे तेल कसं घेऊन जाणार. ते म्हणले काही नाही आणलं. त्यांनी सांगितलं कसं, आता मग कसं नेणार आहेस. त्यांनी इकडं तिकडं बघितलं, काही दिसलं नाही. मग त्यांनी काय केलं, आपला जोडा काढला आणि ते जोडा पुढे करून म्हणाले ह्याच्यात द्या. जोड्यात तेल घेतलं आणि एका पायात जोडा आणि दुसऱ्या पायातल्या जोड्यात तेल असं घेऊन ते घरी निघाले. त्या प्रधानाची नजर त्यांच्याकडे गेली आणि त्याने विचारलं हे काय. त्यांनी सांगितलं काहीच नव्हतं म्हणून जोड्यात घेतलं. प्रधानाला वाटलं हा मूर्ख बरा आहे. त्याला विचारलं बाबा मी सांगतो ते काम करशील का, तुला पैसे देईन. तो म्हणला मला माहित नाही, आई वडिलांकडे कोणी नाही आहे, मला त्यांची कामं करावी लागतात. पण ते म्हणाले मी बघतो. घरी गेले, आई वडिलांना प्रार्थना केली, त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून दिली, संपत्ती पैसे काही दिले आणि श्रीधराचार्यांना घेऊन तो प्रधान बाहेर पडला. गावाच्या बाहेर एक मंदिर होतं अरण्यामध्ये. त्या अरण्यातल्या मंदिरामध्ये त्यांना बसवलं आणि नरसिंहाचा एक मंत्र, तो मंत्र नरसिंह उपनिषदामध्ये आजही आहे, नाही असं नाही, तो मंत्र त्यांना दिला आणि उपासना करायला लावली. उपासना सुरू झाली. ते खांबाला टेकायचे, बसायचे, रोज तेवढा जप करायचे. अनुष्ठान सुरू झालं. गंमत अशी झाली की ते ज्या खांबाला टेकून बसले त्या खांबावर एका चिमणीने घरटं बांधलं. चिमणीने घरटं बांधलं आणि दुर्दैवाने एके दिवशी काही कारणानं त्या चिमणीने अंडी दिली, ती उबवली, त्याच्यामध्ये ती पिलं बाहेर पडली. चिमणीची पिलं आपण बघितली असतील तर काही नसतं, नुसता मांसाचा गोळा असतो, चोच असते, मांसाचा गोळा असतो, डोळे सुद्धा उघडलेले नसतात, पंख फुटलेले नसतात, एवढासा मांसाचा गोळा. त्याच्यातलं एक चिमणीचं पिलू एके दिवशी टपकानी ह्यांच्या समोर खाली पडलं घरट्यातून. आता ते चिमणीचं पिलू काय करणार, त्याच्यात चोच असते, त्याची उघडझाप होत असते, पण डोळे उघडलेले नसतात.
चिमणी आलेली सुद्धा त्या पिलांना कळत नाही, त्यांची उघडझाप चालू असते चोचीची. उघडलं की चिमणी त्याच्यामध्ये अन्न टाकते, दुसरं अन्न टाकायला उडून जाते. त्यांची उघडझाप चालूच असते. आई कधी येईल माहिती नाही, अन्न कधी टाकेल माहित नाही, उघडझाप चालू. हे जप करत बसले होते, चिमणीचं पिलू खाली पडलं. तोंडाची आता उचलून ठेवावं तर ते चालत नाही, कारण सगळ्यात सवळ्यातला पक्षी म्हणजे चिमणी. तिला माणसांचा स्पर्शच सहन होत नाही. एखाद्या चिमणीला जर माणसांचा स्पर्श झाला तर बाकीच्या चिमण्या तिला मारून टाकतात. प्रेताचा स्पर्श झाला तर आंघोळ करून शुद्ध होता येतं. माणसाचा स्पर्श झाला तर जीवच घ्यावा लागतो. किती अशुद्ध आहे माणूस बघा. त्यांना उचलता येईना, ते उचलून पुन्हा त्या ह्याच्यात घरट्यात ठेवता येईना. बरं, आता ती चिमणी कधी येईल तिला काय माहिती. हे खाली पडलेलं विचार करायला लागले, आता याच्या अन्नाची व्यवस्था कोण करणार, कसं होणार. तेवढ्यात त्यांचं लक्ष तिकडं चालू. एका बाजूनी जप चालू, दुसऱ्या बाजूनी ते बघतात पिलू खाली पडलंय, चोचीची उघडझाप होते, भूक, त्याला अन्न कोण देणार असं वाटत असताना अचानक 2 माश्या भांडत 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 तिथं आल्या आणि या पिलाची चोच उघडल्याबरोबर चोचीत पडल्या. पोट भरलं. श्रीधराचार्य ताटकन उभे राहिले. प्रधानाकडे गेले आणि त्यांना सांगितलं, करत नाही काम तुमचं. अरे तुझ्या आई वडिलांना पैसे दिलेत, तुम्ही कोण देणार. अरे ज्याला अजून डोळे फुटले नाहीत, ज्याला अजून पंख फुटले नाहीत, त्या एवढ्याशा मासाच्या गोळ्याला जर परमात्मा सांभाळतोय तर माझ्या आईबापाला सांभाळायचे काय सामर्थ्य दाखवता तुम्ही. घेणं देणं नाही. आणि मग ते श्रीधराचार्य भक्तीला लागले आणि त्याच्यानंतर भागवतावरची ही टीका सिद्ध झाली. संप्रदाय कोणताही असो, कोणत्याही संप्रदायातल्या कोणत्याही भागवताच्या उपासकाला श्रीधराचार्यांच्या टीकेच्या आधाराशिवाय भागवताचा अभ्यास करता येत नाही. सगळ्यांचा मूळ आधार हे भागवत आहे, श्रीधराचार्यांची टीका आहे. आणि मग त्यांच्यावर जी भगवत कृपा झाली, त्या भगवत कृपेनंतर ते असं बोलले की हे भागवत कुणाला कळलं, कुणाला कळलं. श्रीधराचार्य म्हणतात, व्यासो वेत्ती, शुको वेत्ती, राजा वेत्ती न वेत्ती वा, श्रीधरम सकलम वेत्ती, श्री नरसिंहो प्रसादतः. ते म्हणतात भागवत शुकाच्या व्यासांना कळालं, शुकांना कळालं, परीक्षितीला कळालं का नाही माहित नाही, पण या श्रीधराचार्यांना सगळं कळालं नरसिंहाच्या प्रसादामुळे. नरसिंह तापनीय उपनिषदातला जो मंत्र, त्या मंत्राच्या अनुष्ठानात त्यांना हे कळालं. छोटीशी घटना आहे, पण भगवान कुणाचंही पोषण करतात, कसंही पोषण करतात. आम्हाला राखतं कोण, परमात्माच. म्हणून आपण परवा बोललो, राखण्याची शैली वेगळी असेल. प्रत्येकाच्या बाबतीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारावे हे परमात्मा करत नाही. हातामध्ये तलवार धरून उभा आहे, हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभा आहे. अरे गोस्वामींच्या झोपडीचं रक्षण परमात्मा करेल तसं. रात्रभर गोस्वामी तुलसीदासजींच्या झोपडीच्या समोर पहारा दिलाय रामचंद्र प्रभूंनी आणि लक्ष्मणाने. सांभाळलं, अनेकांना सांभाळलं, वेगवेगळ्या पद्धतीनं सांभाळलं. ज्यांचा जसा अधिकार आहे तसं त्यांना सांभाळलं. आपल्याला पटणार नाही कदाचित, पण परमात्मा एखाद्याला मारतो तेही परमात्म्याचं सांभाळणंच असतं, तेही परमात्म्याचं पोषणच आहे. परमात्म्याच्या हातून मरण येणं हे परमात्म्याने केलेलं पोषण आहे. कारण तुम्ही बघा इतिहास, परमात्मा सगळ्यांना आपल्या हातानं मारत नाही, सामर्थ्य लागतं त्याला. रावण व्हावं लागेल, सोपं नाही आहे. रावण भक्त होणं त्या मानानं सोपं आहे, रावण होणं अवघड आहे. आपण दृष्टांत बघून आलो. परमात्मा वेगवेगळ्या रूपानं सांभाळतो. आपण बोलून आलो, न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम, हे महाभारत बोलतं.
परमात्मा आपल्याला सांभाळतो याचा अर्थ परमात्मा निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देतो. हे भगवंताचं सांभाळणं आहे. आम्हाला त्यावेळेला तशी बुद्धी होते. आम्हाला वाटतं आम्हाला कळलं म्हणून. सगळं घर निघालेलं असतं कुठल्या तरी यात्रेला, सगळे गाडीत बसलेले असतात आणि घरातल्या त्या माय माऊलीला 100 कामं असतात. सगळे गाडीत जाऊन बसलेत आणि घरातली ती जी गृहिणी आहे ती विरजण आत ठेवलंय का नाही, दूध आत ठेवलंय का नाही, हे झालंय का नाही, ते झालंय का नाही, सगळे गेलेत का नाही, हे घेतलं का नाही, देवाच्या नैवेद्यात हे राहिलं का, वाती राहिल्या का, काड्याची पेटी राहिली का, हे राहिलं का, ते राहिलं का, देवाला वस्त्र घेतलं की नाही, तिकडं जायचंय यात्रेला तर काय आपल्या कुलदेवतेला जायचंय तर ते पूजेचा डबा घेतला की नाही, हळद कुंकू घेतलं की नाही, हे नाही ओटी घेतली की नाही, खण घेतला की नाही. तिच्या मागे 100 व्याप असतात. जाता जाता गाडीत खायला घेतलं की नाही, गेल्यानंतर खायला घेतलं की नाही, येताना खायला घेतलं की नाही, सगळं बघावं लागतं तिला. आणि गाडीत बसलेल्या लोकांना दम नसतो. मुलं आरडा, आई चल लवकर, चल चल, किती उशीर करते, तुझा पायच निघत नाही घरातून. तिला 100 व्याप आहेत, कसा निघेल पाय. चल 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 चल, लवकर 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 चल, उशीर होतो आपल्याला, पुन्हा यायचंय संध्याकाळपर्यंत, चल लवकर चल लवकर. अरे आले आले आले. ती सगळं बघते. घराची खिडक्या बंद करते, पंखे बंद करते, लाईट बंद करते. मग ते लाकडी दार असतं ते लावते, त्याच्या पुढे ग्रिल असते ते लावते, त्याला कुलूप लावते, तिथून लोखंडी दार असतं ते लावते, तिथून खाली उतरते, पुन्हा लोखंडी दार आणि ग्रिल असतं ते लावते आणि मग गाडीत येऊन बसते. बसल्यानंतर मग मुलं म्हणतात, आई तुला कसं किती उशीर होतोय बघ, किती आताच पाऊस दाटून आलाय, आता उशीर केला तर कसं चालेल, परत संध्याकाळी यायला उशीर होणार, पावसा लवकर जावं लवकर यावं, तुझं घर पाय निघत नाही घरातून, काय करत. अरे कामं होती बाबा. बरं झालं ना, आता निघायचं का. मुलाने विचारल्यावर ते म्हणते, हा निघा आता, झालं माझं सगळं. नक्की निघायचं, नक्की म्हणायचं. पुंडलिक वरदा, ती म्हणाली हो. आणि पुंडली म्हणेपर्यंत ती म्हणते थांबा थांबा थांबा, थोडं माझं काम राहिलं. आता काय राहिलं. ती म्हणते नाही नाही, मला थोडं वर जाऊन येऊ द्या. महाराज समोर या. रामकृष्ण. सगळं झालं, सगळं निघायचंय आता. आणि ती आई म्हणते थांबा थांबा थांबा, माझं आता पुन्हा मुलं. आई आता तुझं काय राहिलं, कितीदा आता झालं ना, चल ना, राहू दे, राहिलं असले. नाही मला बघू द्या. पुन्हा ती गाडीतून उतरते. पुन्हा तेवढे सगळे दरवाजे, मला क्रम लक्षात नाही आता, पण त्या उलट्या क्रमानं पुन्हा सगळे ते दरवाजे, ती कुलप काढते, ते सगळे दरवाजे उघडते, पुन्हा वर जाते, काय काम असतं ते करते, येते. आणि गाडीत बसल्यावर मुलं ओरडतात. आता आई म्हणते अरे मला सुचलं म्हणून बरं झालं, गॅसचं बटन चालू होतं, आणि काही झालं असतं तर बरं झालं, मला सुचलं म्हणून. मला प्रांजळपणाने सांगायचंय, आई तुला सुचलं नाही, तुझ्या घरात काही अनिष्ट होऊ नये ही त्याची इच्छा होती म्हणून त्यांनी तुला सुचवलंय. हे सांभाळणं, हे पोषण आहे. म्हणून भागवत बोलतो पोषणम तद अनुग्रह. पोषण करणं म्हणजे परमात्म्याचा अनुग्रह आहे. आणि हा अनुग्रह कसा होतो याचा विचार करताना 3 रूपानं 6व्या स्कंधामध्ये अनुग्रहाचा विचार आपल्या समोर मांडण्यात आला. पहिल्या 3 अध्यायामध्ये अजामेळाचं चरित्र आलं. या 3 अध्यायांना मिळून नामाध्याय असं म्हटलं जातं. नामाध्याय. कारण परमात्म्याचं सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे तर ते नामावर आहे. ज्ञानावर प्रेम नाही तेवढं, योगावर तेवढं प्रेम नाही, अष्टांग योगावर, हठ योगावर, कशावरही तेवढं प्रेम नाही, कर्मावर तेवढं प्रेम नाही. परमात्म्याचं सगळ्यात जास्त प्रेम आहे ते भगवान नामावर. म्हणून भगवान हे बोलून दाखवतात, वैकुंठी तो मी नसे,
एक वेळ भानुबिंबही न दिसे, योगियांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा करीती माझा. 9वा अध्याय पहा ज्ञानेश्वरीचा आपण. भगवान म्हणतात, अर्जुना मी कुठेही तुला वैकुंठामध्ये सापडणार नाही. नाहम वसामी वैकुंठे न तत्र योगिन रवौ, मदभक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. पुराणामध्ये आलेला विचार. कितीतरी प्रमाण परमात्म्याचं नामावर प्रेम आहे. परमात्मा म्हणतात मी वैकुंठात सापडणार नाही तुम्हाला. परमात्मा म्हणतात मी योग्यांच्या हृदयात सापडणार नाही. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. म्या कोण आहे? हा भक्त आहे. म्या म्हणणारा ज्ञानोबा आहे. भक्त म्हणून बोलतात म्हणून म्या देखिला असं अभिमानानं सांगू शकतात. योग्यांना दुर्लभ असणारा परमात्मा म्या देखिला. आणि नुसता देखिला नाही, अनंत रूपे अनंत वेशे देखिला. नुसता एकदाच देखिला नाही, देखिला देखिला माये देवांचा देव. 100दा देखिला. योग्याला एकदाही नाही देखिला योग्याने. कारण योगी सगुण साकार मानत नाही. योगशास्त्र पतंजल सगुण साकार मानत नाही, ते निर्गुण निराकार मानतात. आणि निर्गुण निराकाराला आलंबन म्हणणं हे शक्य होत नाही. काय जी कारणं असतील ती मला आता योगशास्त्र बोलायचं नाही. योग्यांच्या हृदयात मी सापडणार नाही. योगियांची मानसे उमरडोनी जाय. मग कुठं सापडता? तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा. मी जर हरवलो असेल आणि मला जर सापडवायचं असेल तर तयापाशी पांडवा, मी हरपला पांडवा, मी हरपला तयापाशी गिवसावा. हरवलेला मी त्यांच्याजवळ सापडतो. कुणाजवळ? जेथ नामघोष बरवा करीती माझा. जे माझा नामघोष करत असतील तिथं सापडतो. म्हणून परमात्म्याला मी आपल्याला थोडंसं वेगळ्या परिभाषेत सांगतो, वेगळी भाषा वापरतो. एखाद्या वेळेला तुम्हाला जर असं वाटलं ना की देवाला पत्र लिहावं, काही सांगावं. कोणा सांगो सुख दुःख, कोण निवारील भूक, तुकोबारे बोलतात ना. कोणाला सांगणार आपण? देवाला पत्र लिहा. आणि पत्र लिहिल्यानंतर पोस्टात टाकताना त्याच्यावर पत्ता लिहा. काय लिहाल पत्ता? परमात्मा श्री पंढरीनाथ, मुक्काम पोस्ट पंढरपूर किंवा मुक्काम पोस्ट वैकुंठ, अमुक तमुक काहीतरी लिहा त्याच्यावर. वैकुंठात पाठवा. पत्र देवाला मिळत नाही. मुक्काम पोस्ट पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, मिळत नाही देवाला. नाही मिळत. का? पत्ता चुकला. मी पत्ता सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. परमात्मा श्री पंढरीनाथ, केअर ऑफ तुकाराम महाराज. लक्षात घ्या, सहसा नाही, हे होत नाही कुठं. केअर ऑफ ज्ञानेश्वर महाराज, मुक्काम पोस्ट आळंदी, मुक्काम पोस्ट देहू. 100% परमात्म्याला पत्र मिळणार. कारण का? मी वैकुंठात नाहीच आहे, मी ह्यांच्याजवळ राहतो असं भगवान बोलतात. त्यामुळे त्यांच्याच नावाने ते पत्र परमात्म्याला पोचणार. परमात्मा शोधायचा असेल तर परमात्म्याजवळ परमात्मा शोधून चालत नाही. नामदेवरायांना प्रार्थना करावी लागते, तिथं परमात्मा सापडेल. तुकोबारायांना शरण जावं लागतं तर तिथं परमात्मा आहे, अन्यत्र परमात्मा नाही. म्हणून तर नामदेवराय वैकुंठाला जायला नाही म्हणाले ना. परमात्मा आले, नामदेवरायांना म्हणाले चला मी वैकुंठाला घेऊन जातो तुम्हाला. नामदेवराय म्हणाले देवा काय तुमच्या वैकुंठामध्ये? वैकुंठ खोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा. वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. नामदेवराय देवाला म्हणतात वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, नको, इथंच पाहिजे. नामा म्हणे आम्ही पाय रिचे चिरे. दुसऱ्या अभंगात, वरी संत हिरे पाय देते, आम्ही तिथे राहू. संतांच्या चरणाचा आश्रय परवडला. असो, परमात्म्याचं सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे तर ते परमात्म्याच्या नावावर आहे. किती प्रेम आहे? थोडंसं स्पष्ट सांगतो. किती प्रेम आहे परमात्म्याचं नावावर? इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की ते नाम, ते परमात्म्याचं नाव ज्याचं ठेवलेलं आहे
आणि ज्याने ते घेतलेलं आहे या दोघांनाही परमात्मा स्वतःचा आपला मानतो. नुसतं नाव ठेवलं तर. ज्याचं नाव ठेवलं त्याला परमात्मा अरे हा माझा झाला आता, का माझ्या नावाचा शिक्का बसला याच्यावर. नामा म्हणे असा जर अभंग असेल तर तो अभंग कुणाचा? तुका म्हणे असा शिक्का असेल तर तो अभंग कुणाचा? तुकाराम महाराजांचा. जनी म्हणे शिक्का असेल अभंग कुणाचा? मग ज्याला नावाचा शिक्का देवाच्या नावाचा मारलाय, ज्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलेलं आहे, हा नारायण नामाचा शिक्का ज्या शरीरावर मारला ते शरीर कुणाचं होईल? नारायणाचं होईल ना. नामावर इतकं प्रेम आहे की ते नुसतं नाम ज्याचं ठेवलं आणि ज्याने घेतलं त्यांना परमात्मा आपलं म्हणतो, आपला समजतो. त्यामुळे जिथं नाम आहे यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथ होय हरिकथा सदा घोष नामाचा. बस. तुकोबाराय तर स्पष्ट म्हणतात, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. परमात्मा काळ आपल्या आयुष्याची गणना करतोच आहे, फक्त भगवंताचं नाव ज्या काळामध्ये आपण घेतो ना तेवढा काळ तो वजा करतो. यमाकडे सगळ्या नोंदी आहेत, काळाकडे आपल्या सगळ्या नोंदी आहेत. तो काळ आपला नोंद करतोच आहे. बस याचे आता अजून 2 तास राहिले, याचे अजून 14 वर्ष राहिले, याचे 50 वर्ष राहिली, याचा अर्धा तास राहिलाय, याला उचलायचंच आहे. काळाची गणना सारखी चालू आहे. सदा काळ गणना करी आयुष्याची. फक्त एक आहे, ज्या आयुष्यामध्ये जेवढा वेळ आपण नामस्मरण करतो तेवढा वेळ तो त्याच्यातून वजा करत असतो. हे धरायचे नाहीत त्याच्यात, कारण या काळामध्ये त्यांनी नामस्मरण केलंय. परमात्म्याचं नाव हे परमात्म्याला अत्यंत प्रिय आहे आणि त्या नामामुळे परमात्मा आपलं पोषण करतो. याच्याकरता अजामिळाचं चरित्र 6व्या स्कंधाच्या सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलं. 3 प्रकारानं विचार आला. मनुष्य पोषण परमात्मा कसा करतो, देवता पोषण परमात्मा कसं करतो आणि दैत्य पोषण परमात्मा कसं करतो, याच्याकरता 6वा स्कंध आहे. म्हणून 3 अध्यायामध्ये याचे विभाग केले गेलेत. पहिल्या 3 अध्यायामध्ये मनुष्य पोषणाचा विचार आहे, नंतरच्या 14 अध्यायामध्ये देवता पोषणाचा विचार आहे आणि शेवटच्या 2 अध्यायामध्ये दैत्य पोषण परमात्मा कसं करतो याचा विचार आहे. अजामिळाचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विस्ताराने सांगावं असं नाही आहे. चांगल्या कुलात जन्माला आलेला अजामिळ काही प्रसंगाने विकृत झाला. मोठी चिंतनाची आवश्यकता आहे. अजामिळ चांगला आहे, ब्राह्मण कुलात जन्माला आलेला आहे, वेदाध्ययन केलेला आहे, शास्त्र मर्यादा सांभाळणारा, आचार चांगला असणारा असा ब्राह्मण आहे. रस्त्यावरून जाताना एकदा त्यांनी एक पुरुष आणि एक वेश्या निर्वस्त्र अवस्थेमध्ये पाहिले. एकच दर्शन झालं, पटकन डोळे बंद केले, पण त्याची जी प्रतिमा त्याच्या मनात निर्माण झाली त्याच्यानं त्याची बुद्धी पालटली. होतं एखादा विकार एखाद्या वेळेला आपल्या समोर अशा रूपामध्ये येतो आणि तो अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये ठसतो की आपण काढून टाकायचं म्हटलं तरी त्याचं स्मरण वारंवार होत राहतं. कारण मनाचा हा स्वभाव आहे की मनाला तुम्ही जिकडं नको म्हणता तिकडं ते मन आधी जातं. लहान मुलाचं कसं असतं, त्याला करू नको म्हटलं की ते आधी तेच करतं. माती खाऊ नको म्हटलं की ते मातीच खाणार. लहानच काय, मोठे मोठे सुद्धा. माती खाऊ नको म्हटलं की ते मूल भिंतीची माती काढणार, तोंडात घालणार, न खात ते ओरबडून काढणार, तोंडात घालणार, अंगणात जाणार, माती खाणार, रस्त्यावर गेला माती खाणार. हे होतच ना. खाऊ नको ते मुद्दाम खातं. मनाचं तसंच आहे आपल्या. एखाद्या गोष्टीकडे जाऊ नको म्हटलं की ते आवर्जून जाणार.
बघा ना, तुम्ही एखाद्या वेळेला मनाला सांगा आपल्याला तिकडे जायचं नाही, तो विचार करायचा नाहीये, हे म्हटलं की मन आधी त्याचा विचार करत. भागवत कथेत बसल्याबरोबर आपल्याला घरचा विचार करायचा नाही. कुणाकुणाच्या मनात घर आलं सांगा बरं? येतच ना, येणारच, कारण मन नको म्हणलं त्या विषयाकडे आधी जात. मी गंमत सांगतो तुम्हाला. अलीकडच्या काळामध्ये काय होतं, हे सिनेमे येतात की नाही, सिनेमे तयार होतात ना, त्याच्यातल्या एखाद्या सिनेमामध्ये काहीतरी विकृती असते, काहीतरी असतं, विचित्रपणा असतो, कुणाच्या विरोधात काही असतं, त्या सिनेमावर येते बंदी. बरोबर? त्या सिनेमावर येते बंदी. हा सिनेमा बस आता जिथं तो ह्याच्यामध्ये तो लागलेला असतो ते जाळलं जातं, खुर्च्या जाळल्या जातात, अमुक केलं जातं, तो पडदा फाडला जातो, मोर्चे काढले जातात, मारामाऱ्या होतात, जाळपोळ होते. लोकशाहीच्या नियमानं जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं केलं जातं, सगळं व्यवस्थित. पण मानसशास्त्र असं गमतीचं आहे की ज्या सिनेमावर बंदी येते तो सिनेमा जेवढा धंदा करतो तेवढे दुसरे सिनेमे करत नाहीत. का करत नाहीत? का असं होतं? याच्या मागचं मानसशास्त्र जाणून घ्या आपण. त्याच्या मागे एकच कारण असतं की लोक असा विचार करतात की या सिनेमावर बंदी घालण्यासारखं काय आहे हे सिनेमा बघितल्याशिवाय कळेल का, म्हणून लोक सिनेमा बघायला जातात. आपलं मन तसंच आहे. मनाला जाऊ नको म्हटलं तिथं मन जातं. काय काय करीतो या मना परी नायिके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. कोण बोलतं? आता कोठे धावे मन म्हणणारे तुकाराम महाराज ते बोलतात. हे ज्याने जगाला मनाचे श्लोक दिले ते समर्थ म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझविण शिण होतो धावरे धाव आता. करुणाष्टक पहा. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. जय जय रघुवीर समर्थ. आहे ना? अहो काय सांगू तुम्हाला, समर्थ तुकोबाराय हे संत तर परमात्म्याजवळ तक्रार करतात, काय काय करू या मना म्हणून. पण ज्या परमात्म्यावर जवळ हे संत तक्रार करतात ना, त्या परमात्म्याचं मन तरी शांत आहे का एकदा विचारा त्याला. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंनी स्वतःच्या मुखाने हे सांगितलंय, मम चित्त महारण्ये व्यामोहती मिराकुले शून्ये तांडविने जाता वृतमाशा पिशाचिका. बाकीच्यांची काय कथा आहे? मनाला नको म्हटलं तिथं मन जातं. मन विचार करतं, इकडं जाऊ नको असं मला का सांगतात, हे तिथं गेल्याशिवाय कळेल का, म्हणून मन आधी तिथं जात. मनाचा स्वभाव आहे. यया मनाचा कीर चपळची स्वभाव होगा. ज्ञानोबराय बोलता, चंचलम हि मनो कृष्णो प्रमाथी बलवदृढम. बस बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ तुकोबाराय बोलतात. असं अनेक. एक दृश्य पाहिलं मला आश्चर्य वाटतं, म्हणून मी म्हटलं की, आणि हे मोठ्या मोठ्यांच्या बाबतीत झालंय हो. सौभरी नावाच्या ऋषींची एक कथा आहे, पुराणांमध्ये आले, उपनिषदांनी त्याचा उल्लेख केलाय. सौभरी नावाचे एक ऋषी आहेत. गंमत सांगतो तुम्हाला. वृद्ध आहेत, दाढी पांढरी झालेली आहे, केस पांढरे झालेत, भुवईचे केस पांढरे झालेत. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला सायं संध्ये करता म्हणून एका नदीमध्ये उतरलेत. अर्घ्य देण्याकरता, सूर्यास्ताला अर्घ्य देण्याकरता अर्घ घ्यायचं म्हणून पाण्यात खाली वाकलेत. ओंजळीने पाणी उचलतात आहेत. तेवढ्यात त्यांना त्या पाण्यामध्ये माशांचं मैथून बघायला मिळालं. मासा आणि मासोळी यांचं मैथून तिथं बघायला मिळालं. फिरली ना बुद्धी. संध्या केली, तडक
त्या देशाच्या राजाकडे गेले. त्या राजाला 60 मुली होत्या. 60, 7 नाही 60, मराठीत 60. 60 मुली. त्या राजाकडे गेल्या. राजाने स्वागत केलं. ऋषी आले. सौभरी काही सामान्य ऋषी नाहीत. या बसा. कसं काय येणं केलं? सौभरीने सांगितलं मला लग्न करायचंय. दाढी पांढरी, भोईचे केस पांढरे, डोक्यावरचे केस पांढरे, वृद्ध जीवन, शरीर वृद्ध झालेलं, मला लग्न करायचं. राजा मनात म्हणाला काय यांना आठवलं दुर्दैव, लग्न करायचं. बर मग तुझी मदत पाहिजे. बर सगळी करतो. मंडपाचा खर्च, जेवणाचा खर्च, वराडाचा खर्च, आहेराचा खर्च म्हणाल ते माझ्याकडे लागलं. ते म्हणाले बाकीचं सगळं माझ्याकडे आहे. थोडक्यात अडलंय. 99% तयारी झाली, 1% राहिलंय. काय राहिलं? मुलगी मिळाली नाही, हे 1%, आणि बाकीचं 99%. मुलगी मिळाली नाही. राजा म्हणाला मग मी कुणाला तरी सांगतो मुलगी द्यायला. ते म्हणले कुणाला तरी नाही, तुझ्या 60 मुली आहेत, एक मला दे. आता नाही म्हणायची प्राज्ञा नाही राजाची, ऋषी आहेत. बरं एवढ्या म्हाताऱ्या माणसाला कशी मुलगी द्यायची? बरं हे ऋषी, प्रॉपर्टी काय? मुलगी कशाच्या जोरावर द्यायची? मुलगी राहील कुठं? कशी जगेल? उदरनिर्वाह कसा? तिला वस्त्राची व्यवस्था कशी? काहीतरी. बरं हे गेले तपाला निघून 1000 वर्ष, मुलीने कुणाच्या तोंडाकडे बघत जगायचं? माझ्या एवढं तरी बघितलं पाहिजे. कुणाला मुलगी देऊ नये याचा विचार आलाय. 10 दोष सांगितलेत वराच्या ठिकाणी, सगळे सांगत नाही. काय होतं म्हणजे सांगायची अडचण नाहीये. अडचण काय होते माहितीये का? दोष सांगितले ना, मग जे वर नसतात ते सुद्धा ते दोष स्वतःमध्ये शोधायला लागतात. म्हणून सांगत नाही. आता झालंय, आता काय दोष असले काय नसले काय, झालंय ना, आता काय करायचंय ते. पण त्याच्यातला 10वा ज्योतिर्मयुखामध्ये आलेला विचार आहे. त्याच्यातला 10वा दोष काय सांगितला माहितीये वराच्या ठिकाणी? जर तो मुलगा मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झालेला असेल तर त्याला मुलगी देऊ नये, असं धर्मशास्त्र सांग. किती बारीक विचार करतं बघा धर्मशास्त्र आपल्या जीवनाचा. मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झाला असेल, अरे त्याला कधी वैराग्य येईल. हिने बिचाऱ्याने आपले सगळं माहेर सोडायचं, त्याच्या विश्वासावर त्याच्याबरोबर लग्न करायचं, आणि त्याला वैराग्य आल्यावर तो सोडून जाणार. त्या मुलीच्या जीवनाचा विचार करून धर्मशास्त्र सांगतं त्याच्याकडे जाऊ नका. राजा विचार करतो हे सौभरी ऋषी आहेत, मोक्षाकरता प्रवृत्त झालेले आहेत, यांना मुलगी देऊ कशी? बर न देण्याची 1000 कारणं दिसतात, देण्याचं एकही कारण दिसत नाही. पण ऋषीला नाही म्हणता येत नाही. चिडला बिडला आणि हातात पाणी घेऊन भस्म केलं तर करू काय? राजाने युक्ती काढली. राजा म्हणाला पा माझी काय अडचण नाही, तुमच्यासारखा जावई, तेजपुंज जावई मिळणं, एवढा विद्वान जावई मिळणं भाग्य लागतं, हरकत नाही, मुलगी देतो. पण काय म्हणे की तुम्हाला मुलगी कोणती आवडते हा मुद्दा नाही आहे. तुम्ही मुलीला आवडले पाहिजे का नाही, मुलीचं मन बघितलं पाहिजे का नाही, तिचं मत विचारात घेतलं पाहिजे का नाही, आयुष्य तिला काढायचं आहे, तिला विचारलं पाहिजे ना. ते म्हणाले विचार, घेऊन ये तुझ्या मुलीला, विचार माझ्याशी कोण लग्न करतो म्हणून. 60 पैकी एक तरी म्हणेल माझ्याशी लग्न करेल. राजा म्हणाला ठीक आहे. राजा आत गेला, त्यांनी 60ही मुलींना तयार करून आणलं आणि विचारणार की आता यांच्या तुमच्यापैकी कोणाला हा नवरा मुलगा चालेल, हे आवडले, त्यांच्याबरोबर तिचं लग्न लावून द्यायचं. राजा गेला, त्यांनी 60 मुलींना आणण्याकरता गेला. या सौभरी ऋषीने तिथं बसल्या ठिकाणी योग विद्येनं आपलं शरीरच बदलून टाकलं. राजा परत येऊन बघतो तर तिथं सिंहासनावर एक तरणा, बाण, देखणा, जवान मुलगा बसलेला. राजा येऊन विचारतो अहो तिथं ते एक म्हातारे गृहस्थ बसले होते, पांढरे झालेले केस होते, ते गेले काय निघून? ते सौभरी ऋषी त्यांनाच विचारलं ते गेले काय? ते म्हणले मीच.
राजांनी 60ही मुलींना आणलं. गंमत म्हणजे 60ही मुलींना ते आवडले आणि आश्चर्य म्हणजे यांनी 60ही मुलींशी लग्न केलं. काय प्रसंग, तर सूर्याला अर्घ्य देताना माशाचं मैथून बघितलंय. एकच दृश्य बघितलंय. सगळा प्रपंच उभा राहिला. अजामिळाने एकच दृश्य बघितलंय. सगळं आयुष्य अधःपतनाला गेलंय. मग एक दृश्य बघून यांचं आयुष्य अधःपतनाला जात असेल तर रोज सिरियल बघणाऱ्यांचं काय होत असेल हो? अरे हे बघण्याकरता त्या लोकांना रस्त्यावर तरी जायला लागलंय. महाराज हे आपल्या घरात आलं हो. आता हे आपल्या घरात आलं. त्याच्यावर काय काय दाखवलं जातं आणि आपण काय काय चवीनं बघतो याचा विवेक जागा करावा की करू नये. अजामिळाच्या चरित्रातून काय घ्यायचंय आम्हाला, त्याच्यावर काय दाखवलं जातं याला काही धरबंध आहे का? विषयाला आकर्षक बनवण्याच्या परिसीमा गाठल्या गेल्या. चित्ताकर्षक प्रपंच प्रसंग निर्माण करण्याच्या परिसीमा गाठल्या गेला आणि त्या संबंधात आपण वक्तव्य न करणं हे अडाणीपणाचं लक्षण ठरायला लागलं. अजून किती अधःपतनाला जायचंय आपल्याला? ते सिनेमामध्ये काय ठेवलेलं असतं बरं? त्या सिरियल मध्ये जे चाललेलं असतं त्याचे पडसाद घरात उमटायला लागले ना. कुठल्या तरी एखाद्या असं होतं. एक नवरा एक माणूस गेला, सिनेमा बघून आला. आल्यानंतर संध्याकाळी घरी आला. घरी आल्यावर त्याचं सुरू झालं बायकोला, तू तशी का नाहीस? अरे तशी म्हणजे काय? ती पडद्यावर बघितली होती, तू तशी का नाहीस? तू तशी का नाहीस? ती म्हणली मी तशी कशी असेन? ती नटी आहे, ती पडद्यावर आहे. नाही पण तू तशी का नाहीस? तू तशी का नाहीस? शेवटी 4-5 वेळेला तिने ऐकून घेतलं. ती चांगलं प्रवचन कीर्तन ऐकणारी होती. ती म्हणाली काय म्हणता? तो म्हणाला मी बघून आलो. तू तशी का नाहीस? तिने सांगितलं मी जर तशी असते तर तुझ्यासारख्या डांबरी मेंढकापड्याच्या वाट्याला आले असते काय? मी तशी असते तर मी तसाच बघितला असता ना. पण ते बघून येऊन आमच्या घरातही तसंच असलं पाहिजे या अपेक्षा आजामेळ्यापेक्षा काय वेगळं जीवन देणार आहेत आपल्याला? आम्ही अंतर्मुख व्हायला नकोय का? आमच्या घरामध्ये त्या पडद्यावरती त्या चौकटीमध्ये जे दिसतं त्याचे परिणाम जर माझ्या जीवनाच्या अधःपतनावर होणार असतील, माझं जीवन अधःपतित त्या निमित्तानं त्या रूपानं होणार असेल, मी अंतर्मुख व्हावं की होऊ नये? अजामेळाचा पहिला विचार चरित्रातला हा आहे. किती अजामेळ वेड्यासारखा वागायला लागला, व्यसनाधीन झाला, वेश्यांच्या नादाला लागला, संतती झाली. सुदैवानं नाव नारायण ठेवलं. आता बघा, व्यसनाधीन, वेश्यांच्या नादाला लागलेला, घराकडे ज्याचं लक्ष नाही, संततीचं नाव नारायण ठेवावं असं एखाद्या तामसी वृत्तीच्या माणसाच्या मनात कसं येईल? हा प्रश्न पडेल की नाही? पडेल की नाही? तमोगुणी वाटेल ती नावं ठेवली जातात. वाटेल ती नावाचा आणि त्या नावाच्या अर्थाचा आपल्या जीवनाशी यत्किंचितही संबंध नसतो. वाटेल ती नावं ठेवली जातात. लक्ष्मी तो उपल्या चुने, भीक मांगे धनपाल, अमर सिंह तो मर गया, सबसे अच्छा ठणठणपाल. आहेच आहे ना. वाटेल ती काय बरं, त्याला निकष काय आहे? तर नवीन आहे नाव, एवढाच निकष आहे. कुठलीही नावं कशालाही दिली जातात. मुलीचं नाव साक्षी कसं असू शकेल मला सांगा बरं तुम्ही? साक्षी हा शब्द पुल्लिंगी आहे. हा शब्दच पुल्लिंगी चालतो. ती साक्षी कधीच नसते, तो साक्षी असतो. मग साक्षी हे मुलीचं नाव कसं होईल सांगा बरं?
साक्षी हे मुलीचं नाव होऊ शकत नाही, कारण शब्दच पुल्लिंगी आहे, तो स्त्रीला चालतच नाही. फक्त काय आहे, आकारांत आणि इकारांत शब्द दिसले की मुलीचं नाव, बस एवढंच आहे. आकारांत तरी पाहिजे, नाही तर इकारांत तरी पाहिजे, झालं मुलीचं नाव. काय आहे, थोडा तरी. मी एका घरी गेलो होतो, लहान मुलगी होती, सहज चौकशी केली, काय नाव आहे. आईने काय सांगावं, वडीलही होते, आई होती. म्हटलं काय सांग, काय नाव आहे. ते म्हणले महाराज हिचं नाव ना आम्ही श्लेष्मा ठेवलंय, श्लेष्मा. म्हणलं अरे वा, कसं काय हे नाव ठेवलं. म्हणले अहो कधीच ऐकलं नाही, कुणाचंच नाव नाही, आमच्या कॉलनीत नाही, आमच्या गावात नाही, कुणाचंच नाव श्लेष्मा नाही आहे. आम्हाला छान वाटलं, नवीन छोटं आणि सहज उच्चारता येण्यासारखं छान नाव आहे, म्हणून हिचं नाव ठेवलंय श्लेष्मा. श्लेष्मा शब्दाचा अर्थ आहे शेंबूड. श्लेष्मा या शब्दाचा अर्थ आहे शेंबूड. काय नाव ठेवतोय आम्ही. म्हणून आपल्याकडे पहिलं नाव देवाचं ठेवा. सांगितलं जातं ना, द्वादशे हनी पिता नाम कुर्यात इति ईश्वरेच्छा. धर्मसिंधूतलं वाक्य आहे. 12व्या दिवशी वडिलांनी नाव ठेवावं अशी ईश्वराची इच्छा आहे. आत्या कुठे घुसली माहित नाही, आणि कधीपासून घुसली माहित नाही. काय मला काहीच म्हणायचं नाही, काय कारणानं ती आत्या आली या सगळ्या ह्याच्यामध्ये काय माहिती काय येते. पण वडिलांनी नाव ठेवावं असं धर्मशास्त्र आहे. आत्यांनी नाव ठेवायला शास्त्र परवानगी देत नाही, आत्यांनी नाव ठेवायचं नसतं. फक्त काय आहे, आता बहुधा माझा अनुमान असा आहे, माझं अनुमान असं आहे, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आईला असं वाटत असेल की आपल्या नंदेने नाव ठेवावं, कारण तेवढंच तिच्या पाठीत बुक्या घालता येतात. हा हे माझं अनुमान आहे, खरं खोटं देव जाण, पण माझं एक अनुमान असं आहे. द्वादशे हने पिता नाम कुर्यात इति ईश्वरेच्छा. नारायण असं नाव ठेवलंय. प्रश्न माझा असा होता की तमोगुणी वृत्तीच्या माणसाच्या मनामध्ये नारायण हे सत्वशील नाव आलं कसं. याचं उत्तर पुन्हा तेच आहे, यालाच म्हणतात भगवंताचं पोषण. यालाच पोषण म्हणायचं. अजामेळ पापी असूनही मुक्त झाला, हे पोषण वेगळं, पण त्याचं मूळ कशात आहे की तमोगुणी माणसाच्या ठिकाणी सुद्धा आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवण्याची सत्वशीलता निर्माण करून देणं हे पोषण आहे. आणि मग नारायण शब्दाचा उच्चार, मुलाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि प्राण जाता जाता नारायण शब्द उच्चारला गेला. अर्थात त्यावेळेला अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या भगवंताच्याच शब्दाच्या अनुषंगानं विष्णुदूत न्यायला आले. आयुष्यभर पाप केलेलं असल्यामुळे यमदूत आले. यमदूत विष्णुदूत यांच्यात वाद झाला. त्यांनी शरीराला हात लावू दिला नाही. यमदूत यमधर्माकडे गेले आणि यमधर्माने त्यांना सांगितलं, आयुष्यभर त्यांनी काय पाप केलं हे महत्वाचं नाही, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याला भगवंताचं नाव आलं ना, आपली सत्ता आता तिथे चालणार नाही. एका कीर्तनामध्ये मी हा दृष्टांत सांगितला, गंमत सांगतो. एका कीर्तनामध्ये मी हा दृष्टांत सांगितला की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम मुखाला आलं, आयुष्य सगळं सार्थकी लागलं. कीर्तन झालं. मी एका बैठकीमध्ये बसलो. तिथे एक गृहस्थ आले त्याच गावातले, आणि त्यांनी सांगितलं, महाराज याच्या पुढं आमच्या गावात पाऊल ठेवायचं नाही. म्हणलं काय गुन्हा झाला, मी काही वेडवाकडं बोललो नाही. वेडवाकडं काही बोलला नाही, तुम्ही चांगलंच बोललात, मग काय येऊ नको म्हणता, काय येऊ नको म्हणता. त्यांनी सांगितलं, तुम्ही काय सांगितलं, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देवाचं नाव तोंडाला आलं की झालं, काही लागत नाही. मग आता तुम्हाला पुन्हा गावात यायचं कारण नाही, आम्ही शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेऊ, तुम्ही यायचं पुन्हा कारण नाही, हे सांगायचं कारण नाही. मी म्हटलं फार आनंद आहे, फार आनंद आहे, चांगली गोष्ट आहे. काय सांगू मी आता, विषयांतर होईल.
आमचं काही कामच नाही हो. तुम्ही तुमच्या मनाने गाथा वाचला, तुम्ही तुमच्या मनाने तुकोबारायांची अक्षरं समजून घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही तुमच्या मनाने जर अभंगाचं ओव्यांचं मनन चिंतन घरी बसून प्रामाणिकपणानं केलं ना, आमच्यासारख्यांचं काहीही या समाजामध्ये कारण नाही आहे, कामच नाही आहे आमचं काही काम नाही. आणि माझ्या दृष्टीने समाजाची परिपूर्णता हीच आहे की ज्या दिवशी समाजाला कीर्तनकाराची गरज लागणार नाही त्या दिवशीचा समाज हा परिपूर्ण समाज. तुम्ही वेगळ्या अर्थाने घ्या, गैर अर्थाने घेऊ नका. आम्हाला का सांगावं लागतं, वाजवा टाळी, करा भजन, म्हणा रामकृष्ण हरी. तुमच्या मनाने तुम्ही केलं तर देव भेटत नाही काय? देवामध्ये आणि भक्तामध्ये कोणीही मध्यस्थ नसतो. देवाचा भक्ताशी आणि भक्ताचा देवाशी प्रत्यक्ष संबंध आहे. तुम्ही तो संबंध जोडायचा प्रयत्न करा, बस आहे सगळं जीवन सार्थक आहे. म्हणून मी म्हटलं गैर अर्थाने घेऊ नका कृपा करून. मला काही कीर्तनकारांना दोष द्यायचे नाही आहेत, मीही एक कीर्तनकार आहे, दोष नाही द्यायचे आहेत. पण भूमिका आपण पहा. त्याने सांगितलं आम्ही आयुष्याच्या आमच्या मरताना शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेऊ, तुमचा विषय संपला. मी म्हटलं मान्य आहे, याच्या पुढे पाऊल ठेवणार नाही तुमच्या गावात, आनंदानं ठेवणार नाही. फक्त एक सांगा, तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुम्ही देवाचंच नाव घ्याल हे मला लिहून देता काय? लिहून देता का? तो म्हणला काय माहिती काय होईल ते. म्हणलं मग मला यावं लागणार आहे, मग मला यावं लागणार. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देवाचं नाव तोंडाला येण्याकरता आयुष्यभर आपल्या जिभेला त्या नामाची सवय लावावी लागते, तर ते नाव तोंडाला येतं. म्हणून जर आयुष्यभर आम्ही रामकृष्ण हरी म्हणू तर मरताना रामकृष्ण हरी तोंडाला येईल, नाही तर येणार नाही. अजामेळाचा उद्धार हा नामानं झाला, परमात्म्याने त्याला स्थान दिलं. हे अजामेळाचं चरित्र 6व्या स्कंधाच्या सुरुवातीला आपल्या समोर येतं. त्यानंतर देवतेचं पोषण करण्याकरता इंद्राचं चरित्र येतं. इंद्राकडून बृहस्पतीचा अपमान झाला, बृहस्पती निघून गेले. विश्वरूपाला त्या जागी बसवण्याकरता ब्रह्मदेवानी सांगितलं वगैरे वगैरे वगैरे. ही सगळी जी कथा येते त्या कथेमध्ये पुन्हा त्या देवतांचा संबंध सांगितला. वृत्रासुराचा विचार त्याच्यामध्ये बोलून दाखवला. तो वृत्रासुर जड झाला, आटोपेना. त्यानंतर त्याच्यावर वज्र चालवण्यात आलं आणि मग त्या वज्रासुराला मारून, वृत्रासुराला मारून मग देवतेवर पोषण कसं होतं, देवतेचं पोषण भगवंताकडून कसं होतं हे कळतं. राक्षसाला मारून इंद्राचं रक्षण केलं, त्याचबरोबरीनं त्या वृत्रासुराच्या रूपानं दैत्याचंही रक्षण झालं ना. कारण परमात्म्याने स्वतःच्या हाताने मारल्याने वृत्रासुरही मुक्त झाला आणि वृत्रासुराकडून ज्या देवता पराभूत होत होत्या त्या माध्यमातून इंद्राचं रक्षण करून देवतांचंही रक्षण आणि पोषण भगवंतानी केलं.